कृती 21. विहानकडे खाली दिलेल्या चित्रातील मोजण्याचा कप तेलाने पूर्ण भरलेला आहे. त्याने त्या कपातील 1/4 कप तेल दुसऱ्या भांड्यात ओतले. तर मोजण्याच्या कपामध्ये किती तेल शिल्लक आहे? म्हणजे आपल्याला इथे काय सांगितलेले आहे आधी आपण समजून घेऊ. तर आपल्याला इथे काय सांगितलेले आहे की एक विहान नावाचा मुलगा आहे. त्याच्याजवळ चित्रात दिलेला हा जो कप आहे तो तेल मोजण्यासाठी त्याच्याजवळ आहे, पूर्ण भरलेला आहे तो. आणि त्याने काय केले, त्या कपाचा 1/4 भाग जो तेलाने भरलेला होता तो भाग काय केला त्याने, 1/4 भाग तेलाचा त्याने दुसऱ्या भांड्यात ओतला. तर आता तो तेलाचा भाग 1/4 भाग दुसऱ्या भांड्यात ओतल्यानंतर उरलेले शिल्लक तेल, ते शिल्लक तेल जे आहे ते किती आहे ते आपल्याला विचारलेले आहे. इथे आपल्याला कच्च्या कामासाठी जागा म्हणजे गणित करायचे आहे, ते गणित इथे करायचे आहे आणि पर्यायापैकी एका पर्यायाला आपल्याला गोल करायचे आहे. तर आपण आधी गणित करून पाहूयात. तर हे करण्यासाठी आपल्याला काय करावं लागते बरं? बेरीज करावी लागते का वजाबाकी करावी लागते? तर काय करायला पाहिजे आपल्या इथे वजाबाकी, कारण की आपल्याला शिल्लक काढायचे आहेत, उरलेले काढायचे आहेत, बरोबर. तर ठीक आहे, चला मग आधी गणित करूया मग ओके. तर आता आधी हे गणित करताना काय करायचे माहिती का, आपल्याला कशातून वजाबाकी म्हणजे काय कशातून वजा करायचे, ते पूर्ण कप जितक्या तेलाने भरला होता त्याच्यातून 1/4 वजा करायचे म्हणजे उरलेले आपल्याला कळेल. पण आता पूर्णला 1 लिहितात, बरोबर. पण 1ला अपूर्णांकात कसे लिहितात? 4 अथवा आपण हे कसं लिहायचे, आधी आपण 1/4 म्हणजे काय समजा. आपल्याला माहीत आहे 1/4 म्हणजे काय. 1/4 म्हणजे काय सांगा बरं एकदा, आठवा 1/4 म्हणजे काय. बरोबर, तुम्हाला आठवले. 1/4 म्हणजे काय? पाव. एखाद्या गोष्टीचे आपण 4 समान भाग केले त्यापैकी 1 घेणे म्हणजे त्या गोष्टीचा पाव घेणे, त्यालाच अपूर्णांकात 1/4 असे लिहितात. ओके, कळाले? ठीक आहे. आता 1/4 जर लिहिले, त्याला लिहिले आणि तो पूर्ण तेलात म्हणजे पूर्ण जो भरलेला भाग आहे तेलाने त्या कपामध्ये, त्याच्यातून आपल्याला वजा करायचे 1/4 भाग. ओके, तर मग कसे लिहिणार आपण पाहूयात. हे तर कळायला आपल्याला 4 समान भाग केले आहेत, प्रत्येक ह्याच्यात 4 आहेत म्हणजे एकूण भाग किती केले समान? 4. इथं दिसत आहेत कोणते कोणते पहा. 1 हा वाला, हे 2, हे 3 आणि हे 4, असे 4 भाग केले आहेत. तिथे आपल्याला दिले आहे पहा 1/4, 1/2, 3/4 पूर्ण 1. 1ला कसे लिहितात, आता 4 भाग केले आहेत तर काय लिहिणार, 4 पैकी 4 घेतले, 4/4. आता वजाबाकी करायची 1/4. आता छेद समान आहे तर छेदात डायरेक्टली 4 घ्यायचे आणि 4 वजा 1 करायचे. उत्तर काय येणार, 3/4. उत्तर कुठे आहे 3/4? हे आता याला गोल. आता हे झाले डायरेक्टली नियम काढून आणि गणित करूनचे उत्तर. आता आपण ह्याला समजून घेऊया, ठीक आहे. आता इथे आपल्याला 4 भाग दिसत आहेत, हा पहिला भाग, दुसरा, तिसरा, चौथा, हे तर तुम्हाला कळाले. ओके, आता हे 4 भाग आहेत ना, आता इथे समजण्यासाठी थोडे समान नाही केलेले असं मला वाटत आहे, थोडेसे कमी जास्त झाले. तर आता मी इथे एक कप काढते, कप नाही एक ग्लास काढते म्हणजे समजण्यासाठी. ओके, इथे पहिला, दुसरा, तिसरा, इथून चौथा इथे भरलेला असेल हा. इथे पूर्ण 1 कप, इथं ग्लास लिहायला पाहिजे मी, जाऊ दे कप ना, कप हे नाही, कप. इथे 3/4 कप. जाऊ दे, आपण असे नाही डायरेक्टली समजून घ्या, तसे काढायला खूप वेळ लागेल. तर आता मला सांगायचे काय होते, आता आपण एवढा भाग काढून दुसऱ्या याच्यामध्ये ओतला, भांड्यामध्ये ओतला दुसऱ्या, तर हा जो आहे तो कमी झाला, बरोबर. तर उरलेले भाग किती आहेत, 1, 2, 3. ह्याला नाही पकडायचे कारण की आता तो ओतला ना दुसऱ्या भांड्यामध्ये. तर 1, 2, 3. ओके, 3 झाले, बरोबर.
3 भाग उरले. 3 भाग उरले म्हणजे नेमकं किती उरले? ते 4 भाग होते. तर छेदात काय येणार? 4. त्याच्यात म्हणजे आधी किती होता? 4/4. त्याच्यातील किती भाग ओतला? 1 ओतला. मग आता 1 ओतला तर किती भाग उरले? 3. तर काय येणार याच्यावर? 3. तर उत्तर काय आले? 3/4. म्हणून उत्तर काय आले? 3/4 कप उरणार. ओके. अशा प्रकारे आपली कृती क्रमांक 21 इथे संपलेली आहे. हो. आता आपण कृती क्रमांक 22 पाहू. ओके. कृती 22. एका दुकानात सायकल भाड्याने देण्यासाठी उपलब्ध आहे. सायकल भाड्याने द्यावयाचे दर: पहिला 1 तास 9 रुपये व त्यानंतर प्रत्येकी अतिरिक्त 1/2 तासाकरिता ₹4 याप्रमाणे दुकानात दर फलक लावले होते. त्या दुकानातून सागरने 5 तासांसाठी सायकल भाड्याने घेतली. तर सागरने सायकलचे भाडे देण्याकरिता किती पैसे खर्च केले? आता इथे खूप मजेशीर प्रश्न आहे. इथे आपल्याला पर्याय दिले, त्यातील करून इथे आपल्या कच्च्या कामासाठी जागा गणित करून करायचे. तर आधी आपण समजून घेऊयात, मग गणित करूयात. इथे आपल्याला काय सांगितलेले आहे प्रश्नामध्ये? आपल्याला असे सांगितलेले आहे की एक दुकान आहे, सायकलचे दुकान आहे. त्या दुकानामध्ये सायकल भाड्याने देण्यासाठी उपलब्ध आहे. ओके. हे पहिल्या वाक्यात याचा अर्थ, एका दुकानात सायकल भाड्याने देण्यासाठी उपलब्ध आहे. आता ह्याच्यानंतर सायकल भाड्याने द्यावयाचा दर म्हणजे काय पहा? दर म्हणजे अशा एखाद्या ठराविक काळाला ठराविक पैसे किंवा कोणती वस्तू दे ना, त्याला दर म्हणतात. तर पहिल्या इथं दर काय दिला आहे? सायकल भाड्याने द्यायचा, कोणाला घ्यायची असेल त्याला दर पैसे किती द्यावे लागतील? पहिल्या 1 तासाला, म्हणजे त्याने 1 तास गेला पहिला तर त्याला 9 रुपये द्यावे लागतील पहिल्या तासाला. पण त्याने जर 2 तास घेतली भाड्याने तर पहिल्या 1 तासाला 9, पण त्याच्यानंतरच्या प्रत्येक अतिरिक्त तासाला 1 पेक्षा जर जास्त तास भाड्याने घ्यायची असेल तर 1/2 तास म्हणजे किती रे? किती असेल 1/2 तास? 1/2 म्हणजे काय? अर्धे. बरोबर. तर 1 तासाचे अर्धे कशी करायचे? तसे नाही पहा. 1 तासामध्ये किती मिनटं असतात? 1 तासात किती मिनटं असतात? 60 मिनिटे. इथे चुकले मला थोडे, पेलांटी चुकली होती, इथे द्यायची. बरं, 1 तासामध्ये 60 मिनिटे असतात. तर मग आता 60चे अर्धे करूयात. 60चे अर्धे किती होतात? भागिले 2 किती होतात? 30. 60चे अर्धे किती होतात? 2 6 0 0. तर 60चे अर्धे होतात 30. बरोबर. तर मग 30 काय झाले? हे मिनिटे. 30 तास थोडं झाले. 1 तासात 60 मिनिटे असतात, त्याचे अर्धे करता येतात आपल्याला. मग किती? 30 मिनिटे. तर एक लक्षात ठेवायचे, 1 तासाचे आपल्याला जर 1/2 विचारले असतील तर त्याचे उत्तर असते 30 मिनिटे. ओके. आता हे तुम्हाला समजले आणि मला सुद्धा समजलं. तर आता हे आपले झाले 30 मिनिटे. ओके. आता म्हणजे प्रत्येक 30 मिनिट म्हणजे आपण त्याला अर्धा तास म्हणतो. ओके. किंवा अर्धा घंटा म्हणतो आपण त्याला, अर्धा तास किंवा अर्धा घंटा. तर 30 मिनिटाला नंतरच्या प्रत्येकी 30 मिनिटाला 4 रुपये द्यायचे. पहा किती भारी. पहिल्या 1 तासाला 9 रुपये द्यायचे पहिल्या तासाला. जर 1 तासापेक्षा जास्त वेळ जर भाड्याने घेतली तर प्रत्येक 1 तासाच्या नंतर अर्ध्या तासाला म्हणजे 30 मिनिटाला 4 रुपये द्यायचे. असे फलक लावले होते त्या दुकानामध्ये. त्या दुकानातून सागर नावाचा एक मुलगा आहे. त्याने काय केले? 5 तासासाठी सायकल भाड्याने घेतली. तर सागरला भाडे किती द्यायचे असेल बरं? पैसे किती द्यावे लागतील भाडे देण्यासाठी? आता हे आपल्याला उत्तर काढायचे आहे. बरोबर. पहिल्या 1 तासाचे 9 रुपये पकडूयात. तर 5 तासातून 1 तास गेला, त्याचे 9 रुपये आले. बरोबर. पहिल्या तासाचे 9 रुपये, पहिला तास त्याचे 9 रुपये आले. बरोबर. आता पहिल्या तासाचे 9 रुपये आले. मग 5 तासापैकी पहिला तास म्हणजे 1 तास गेला, म्हणजे उरले किती? 4 तास. आता हे जे 4 तास उरलेत त्याच्या आधी आपल्याला 1/2 काढावं लागतील, म्हणजे अर्धे काढावे लागतील. कारण की इथे डायरेक्टली तासाला नाही ना काढायचे आपल्याला, अर्ध्या तासाला काढायचं, 30 मिनिटाला काढायचं. कारण की इथे काय म्हणले? 1/2 तासाकरिता म्हणजे अर्ध्या तासाकरिता 4 रुपये आहेत. आता तासाला नाही, अर्ध्या तासाला 4 रुपये आहेत.
तर मग आता आपण ह्याचे अर्धे अर्धे नाही दुप्पट करावं लागेल, दुप्पट. सॉरी, अर्धे नाही करावं लागतात. म्हणजे आता 4 तास आहेत. 4 तासात किती असणार मिनटं? 4 तासामध्ये मिनिटे किती असणार? 4 तासामध्ये मिनिट? 24 240 मिनिटे असतात 4 तासामध्ये. मग आता आपल्याला ह्याला डबल करावं लागेल, म्हणजे दुप्पट करावं लागेल, ह्याची गुणावं लागेल ह्याला तास. म्हणजे ह्याला गुणावं लागेल. कशामुळे गुणावं लागेल? कारण की आता आपल्याला त्याची 1 तासाची अर्धे करायची आहेत ना, 1 तासाची अर्धे करायची आहेत, म्हणजे 30 मिनिटे प्रत्येकाला. तर मग आता 1 नाही तर 4 तास आहेत. तर 4 तासाचे अर्धे किती होणार? 8 म्हणजे 4 तास. पण मी सांगितलेलं बरोबर आहे, पण एक आपली इथे चूक झाली आहे. ह्याला डबल करावं लागेल. हे तर बरोबर आहे. 4चे डबल किती होतात? 8 होतात, बरोबर. 8 हे झाले बरोबर. आता इथे 8 चौक 32, इथे 32 मिळवायचे असतात, बेरीज करायची असते. पण मी इथे 240 कशामुळे काढले होते ते मला समजले नाही, पण नंतर मला कळाले. तर आता मला काय सांगायचे होते नेमकी मी सांगते तुम्हाला. आता 4 तासामध्ये किती मिनटे आहेत? 240 मिनटे आहेत, बरोबर. आपण आता आपल्याला काय करायचे आहे? 1 तासाचे म्हणजे 30 मिनटाचे 4 रुपये काढायचे आहेत. तर ह्याचे अर्धे करावं लागतील ना आपल्याला, कारण की एकूण तास. मग आता ह्याचे आपल्या 8 भाग करावे लागतील. 1 तासाचे 2 भाग, म्हणजे इथं 4 भाग आहेत. 1 तासाचे 2 भाग केले, 2 तासाचे 4 झाले, 3 तासाचे 6 झाले, 4 तासाचे 8 झाले. इथे भागिले 8 केले, किती येतात? 8 त्रिक 24, 30 आले. म्हणजे किती आले बघा? 30 मिनटे आले का नाही? मग आता आपली इथे 8नेच गुणायची, हे मला सांगायचे होते. तर इथे 8ने गुणले 4ला, 8 चौक 32 रुपये. म्हणजे उरलेल्या 4 तासांचे किती रुपये होतात? 32 रुपये. आता ह्यांची बेरीज करायची, किती येते? 32 अधिक 9 किती होतात? 41. मग उत्तर काय असणार? हे याचा पर्याय गोल करायचा. हे तुम्हाला समजले असेल, मला सुद्धा कळाले. माझी जी चूक झाली होती ती मी दुरुस्त केली. तर अशा प्रकारे आपली कृती क्रमांक 22 इथे संपलेली आहे. आता आपण पुढच्या पानावरील कृती क्रमांक 23 पाहूया.